लय दूर झालं, आजीकडच नाही गेले. जातेच बाय आजीकडे, मम्मीला विचारून जाते. मम्मी आजीकडे जाऊन येऊ का ग? परे तू जाऊ नको आजीकड. त्या आजी पुन्हा मला म्हणती तुझी पोरगी आली ना लय ताप देती, त्यापेक्षा जाऊच नको, तू लय वैताग देते आजी. 5-10 मिनिटं थांबते आणि लगेच येते. मी काय नाही करत, काजवा बिजवा नाही करत, गप शांत खेळते माझ्या मनानं. अगं परे ऐकत जा ग, जाऊ नको तू. आई ग, इतकं पाय दुखायला लागलाय, जाळ झाला ह्या चिराचा पायाच्या. नुसतं चिरा पडल्या का ठस 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 करायला दिसत्या. होय ग मम्मी, कशाहून चिरा पडल्या ग? अरे बाळा, चालून चालून चिरा पडतात र पायाला. अगं मम्मी, तुझं तोंड तर लय मजबूत आहे. तोंड मजबूत आहे? मला नाही कळलं बरे, नीट सांग की. अगं मम्मी, चालून चालून चिरा पडला पायाला. तुझं तोंड किती चालते तरी तुझ्या तोंडाला चिरा पडल्या माहिती. लय गाव झाली पोरगी. मम्मी, मी चालली आजीकडे. ऐकत तुला मामा. काय नाही ग परे, पेपर वाचतोय. मामा, पेपर म्हणजे काय र? अगं बाळा, पेपर म्हणजे बातम्या वाचतोय ग परे. अरे मामा, बातम्या म्हणजे काय र? अगं परे, बातम्या म्हणजे कुठं कुठं काय काय झालं, कुठं कुठं काय काय घडलं, हे सगळं समजतं आपल्याला पेपर मधून. मामा, कुठं कुठं काय झालं म्हणजे काय? देवा हे परे. अगं परे, कुठं कुठं काय म्हणजे टेंभुर्णीत इथं इथं मारामारी झाली म्हणून पेपरला लिहून येत असतं. अरे मामा, टिपरून मारामारी झाली? कुठं? कवा? कधी? देवा ह्या परीला तर का नाही. अगं परे, टेंभुर्णीत कुठं सुद्धा मारामारी झाली नाही, पण मी तुला उदाहरण सांगितलं की इथं इथं मारामारी झाली म्हणून पेपरला येत असतं म्हणून. तुला कसं कळत नाही ग? तू प्रश्नच लांबवत बसती. अरे मामा, हे उदार म्हणजे काय? अरे देवा, हिला जर उदाहरणाचा अर्थ सांगितला तर परत अजून ती प्रश्न वाढवत बसन. परे तू सांग, तू कुणाकडे आली? माझ्याकडे आली का आजीकडे आली का? अरे मामा, आजीकडे आले. मग तू माझ्यापाशी का उघड डोकं खात बसली? बर मामा, नाही खात तुझं डोकं. बर सांग बर, आजी कुठे आहे? आजी वर बसल्या. जा वर तू पण. उगा प्रश्नाने प्रश्न डोकं खात बसल्या. जा बर लवकर वर. बरं झालं या परीला वर लावलं. अजून जर 15 मिनिटं तिला थांबवून घेत होतो ना तर माझा मेंदू पाक बंद पडला असता. हिला प्रश्नाने प्रश्न विचारत राहिली असती. जरा ही जवळ बसून घ्यायची लायकीची नाही पोरगी. असलं कुठं असतं काय? आजी काय करते ग? भाजी नाही वाढते. होय. हा, आजी, ही कशाची भाजी आहे ग? अगं परे, तांदूळशाची भाजी आहे ही. कशाला आणली भाजी? अरे बाळा, ही खायसाठी आणली आहे. आजी, ही ही भाजी खाल्ली तर काय होतंय ग? अगं परे, ही भाजी खाल्लेली चांगली असते, ताकद येते. तू भाजी खात नाही? खाते की. अगं आजी, बटाटा आणि कोथिंबीर खाल्ली तर काय होतंय ग? हे बघ परे, गप बसायचं असलं तर बस. लय तो नाटकं लावली तीच आता. अगं आजी, खायचंच विचारते ग, माझी तब्येत सुटा नाही. तुझी तब्येत सुटा नाही ना, ही भाजीपाला खायचा. आणि माझ्यापाशी तर ही वैताग देऊ नको मला. डोकं उठलं तुझ्या ह्यानं माझं. अगं आजी, खायचं तर विचारायले, तुझं तर लगेच डोकं दुखायला लागलं मग. हे बघ परे, तू प्रश्नावर प्रश्न विचारायला लागली मला. तुला गप बसायचं असलं तर बसायचं, नाहीतर जा तुझ्या घरी. अगं आजी, तुला नाही बे मी प्रश्न विचारत. मी गुपगुणाने माझ्या नाद लागते खेळायला. खेळते मी माझ्या.
हॅलो. बर बर ये काय करून ठेवायचं खायला? बर मॅगी खायची तुला? हा हा चालतंय. A few moments later. बया लई ताण लागली या. आता खाली जायचा कटाळा बी आला या. थांबाजे मी आणते पाणी. अभी मजा आएगा ना भिड़ो. धरायचं पाणी. A few moments later. बया गोळीचा तर टाइम झालाय. आता जिन्यावरनं खालीवर करायचा तर कटाळा आला या. परतच खाती गोळी. अगं आजे नको टेन्शन घेऊ. थांब मी आणते. रुको जरा सबर करो. आजे धर. परेशानी आहे. A few moments later. बया भाजीत आळ्याच आहेत त्या. आता काय करायचं? आता चष्मा तर आणायचा लय कंटाळा आलाय. आजे काय टेन्शन घेऊ नको. थांब आणते एकाच मिनिटात. बया आज परीला काय झालंय कोणाच ठाऊक. आज लयच काम माझी ऐकतीया. रुको जरा सबर करो. बया होय हो. बया पाय दुखायला लागलं खालवर करून. जाऊ द्या मॅगी खायची. अरे देवा, ये गड़बड़ है. आजी धर चष्मा. A few moments later. हॅलो. येणार नाही होय? बर बर चालतंय. रुको जरा सबर करो. आजी मॅगी का करायची ग? अगं आताच फोन आला होता ना. मग आता मॅगी करायची कॅन्सल झाली. काय अगं आजी मी मॅगी साठी किती काम केलं. खाली वर करून माझं पाय दुखायला लागलं. अजून म्हणते मॅगी कॅन्सल झाली. अगं परे मला काय माहिती तू मॅगीसाठी काम करते. तू किती हावरे आहेस ग? अगं आजी मॅगी साठीच थांबले होते ग. मॅगी साठीच मी काम केले तुझी सगळी. नाहीतर मी मम्मीचं कसलंच काम करत नाही. मॅगी नाही करून देत. बस तशीच मी आता नाही येणार तुझ्याकडे. गोड बोलून काम करून घेतीच. बस एकटीच मी येणार नाही आता. लयच पोरगी हावरी आहे. मॅगीसाठी थांबली इथं काम करते म्हणून.